हिंदू धर्मशास्त्रात अधिक मासाला म्हणजेच पुरुषोत्तम मासाला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. दर 3 वर्षांनी येणारा हा महिना आपल्या आध्यात्मिक प्रगतीची एक सुवर्ण संधी असतो. पण या महिन्यात नक्की काय करावे आणि काय टाळावे? शास्त्रात सांगितलेले ते 25 नियम कोणते, ज्याने आपल्याला अनंतपटीने पुण्य मिळेल? आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण हे सर्व नियम सविस्तर जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटचे नियम हे आपल्या रोजच्या जगण्याशी संबंधित आहेत. सर्वात आधी पाहूयात धार्मिक नियम. कारण अधिक मास हा फक्त उपवासाचा नाही, तर आत्मशुद्धी आणि भगवंताशी नाते घट्ट करण्याचा महिना मानला जातो. म्हणून पहिला नियम आहे ब्रह्ममुहूर्तावर स्नान करणे. या महिन्यात शक्य असल्यास सूर्योदयापूर्वी स्नान करावे. कारण शास्त्रानुसार ब्रह्ममुहूर्त हा देवतांचा आणि सकारात्मक ऊर्जेचा काळ मानला जातो. या वेळेला स्नान केल्याने मन शांत होते, आळस दूर होतो आणि जप पूजेसाठी शरीर व मन हे शुद्ध होते. असे मानले जाते की या काळात स्नान केल्याने सर्व तीर्थांचे स्नान केल्याचे पुण्य मिळते. दुसरा नियम आहे महिनाभर भगवान विष्णूंची उपासना करणे. हा महिना भगवान विष्णूंना समर्पित असल्याने विष्णू सहस्त्रनाम किंवा पुरुष सूक्ताचे पठण करावे. कारण अधिक मास हा जप, तप, साधना आणि ध्यानाचा महिना आहे. भगवान विष्णू हे पालन करते देव असल्याने त्यांच्या नामस्मरणाने मन स्थिर होते, घरात सुख शांती वाढते आणि जीवनातील नकारात्मकता ही कमी होते. तिसरा नियम आहे महिनाभर नामजप करणे. कामात असतानाही ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र मनातल्या मनात जपावा किंवा किमान दिवसातून 108 वेळेस तरी हा मंत्र जपावा. कारण शास्त्रात सांगितले आहे की कलियुगात नामस्मरण हाच सर्वात सोपा मार्ग आहे. सतत नामजप केल्याने मनातील भीती, चिंता आणि नकारात्मक विचार हे हळूहळू कमी होतात. चौथा नियम आहे दीपदानाचा. रोज सायंकाळी तुळशीजवळ आणि मुख्य दरवाजाजवळ दिवा लावावा. कारण दिवा म्हणजे प्रकाश आणि सकारात्मक ऊर्जा. तुळशीजवळ दिवा लावल्याने घरातील नकारात्मक शक्ती दूर होतात आणि लक्ष्मीचा वास राहतो. पाचवा नियम आहे श्रीमद भागवताचे वाचन करणे. दररोज भागवत पुराणातील किमान 1 अध्याय वाचावा. कारण भागवत वाचनामुळे मनात भक्ती निर्माण होते, जीवनातील दुःख, मोह आणि अहंकार हा कमी होतो. अनेक ऋषींनी भागवताला कलियुगातील मोक्षाचा मार्ग देखील म्हटला आहे. 6वा नियम आहे कथा श्रवण करणे. अधिक मासाची महात्म्य कथा दररोज ऐकावी. कारण धार्मिक कथा केवळ मनोरंजन नसतात, तर त्या जीवन जगण्याची दिशा देतात. कथा ऐकल्याने श्रद्धा वाढते आणि चुकीच्या मार्गापासून मन हे दूर राहते. 7वा नियम आहे सेवा करण्याचा संकल्प. महिन्याच्या पहिल्या दिवशी हातात अक्षता घेऊन मी हा महिना सात्विकतेने पाळीन असा संकल्प करावा. कारण संकल्प म्हणजे स्वतःशी केलेलं वचन. संकल्पामुळे मन एकाग्र राहते आणि नियम पाळण्याची प्रेरणा मिळते. तसेच अधिक मासात दानाला विशेष महत्त्व आहे. कारण या महिन्यात केलेले दान अनेक पटींनी वाढून फळ देते. म्हणून 8वा नियम आहे 33 वस्तूंचे दान. 33 अनारसे, फळे किंवा 33 बत्तासे दान द्यावे. कारण 33 ही संख्या हिंदू धर्मातील 33 कोटी देवतांचे प्रतीक मानली जाते. ज्यामुळे 33 वस्तूंचे दान म्हणजे सर्व देवतांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे असे होते. 9वा नियम आहे अन्नदान करणे. या महिन्यात उपाशी व्यक्तीला जेवू घालणे हे सर्वात मोठे पुण्य मानले जाते. कारण शास्त्र म्हणते अन्नदान हे श्रेष्ठ दान. कारण अन्नामुळे एखाद्याचा जीव वाचतो. उपाशी माणसाला अन्न देणे म्हणजे प्रत्यक्ष नारायणाची सेवा करणे होय. 10वा नियम आहे वाण देणे. विवाहित स्त्रियांनी एकमेकींना सौभाग्याचे लेणे किंवा उपयुक्त वस्तू वाण म्हणून द्याव्यात. कारण यामुळे प्रेम, जिव्हाळा आणि सौभाग्य वृद्धिंगत होते आणि समाजात एकमेकांप्रती आदर आणि आपुलकी वाढते. 11वा नियम आहे जावई पूजन. जावयाला विष्णू रूप मानून भोजन आणि 33 अनारसे देणे ही महाराष्ट्रातील महत्त्वाची परंपरा आहे. कारण ही परंपरा केवळ सन्मानासाठी नाही, तर नात्यामध्ये प्रेम आणि आदर टिकवण्यासाठी आहे. जावयात विष्णूचे रूप पाहणे म्हणजे प्रत्येक व्यक्तीत देव पाहण्याची शिकवण आहे. 12वा नियम आहे ब्राह्मणाला दक्षिणा देणे. शास्त्रज्ञान देणाऱ्या ब्राह्मणाला शक्य ती दक्षिणा द्यावी. कारण ज्ञान देणाऱ्याचा सन्मान केल्याने विद्या आणि संस्कार हे टिकून राहतात. दक्षिणा ही कृतज्ञतेची भावना आहे. 13वा नियम आहे तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जाऊन दान करणे. पवित्र ठिकाणी गेल्यावर तेथील गरजूंना दान करावे. कारण तीर्थक्षेत्रात केलेले दान हे अधिक पुण्यदायी मानले जाते. कारण त्या ठिकाणी भक्ती आणि सकारात्मक ऊर्जा ही अधिक असते. 14वा नियम आहे या महिन्यात कोणते पदार्थ हे वर्ज्य करावेत? तर कांदा, लसूण, मांसाहार आणि मद्यपान यांपासून दूर राहावे. कारण हे पदार्थ मनात आळस, क्रोध आणि अस्थिरता वाढवतात.
असे आयुर्वेदात सांगितले आहे. सात्विक अन्नामुळे मन हे शांत राहते. 15वा नियम आहे एकभुक्त राहणे. शक्य असल्यास दिवसातून एकदाच पूर्ण जेवण घ्यावे, कारण यामुळे शरीराला विश्रांती मिळते, पचनसंस्था सुधारते आणि मनावर नियंत्रण वाढते. 16वा नियम आहे सात्विक भोजन करणे. गहू, तांदूळ, मूग, तूप यांसारख्या शुद्ध पदार्थांचा आहारात समावेश करावा, कारण सात्विक अन्न शरीराला ऊर्जा देते आणि मन प्रसन्न ठेवते आणि साधनेत मन पण अधिक एकाग्र होते. 17वा नियम आहे मौन भोजन. जेवताना बोलू नये, कारण अन्नावर लक्ष केंद्रित ठेवल्याने पचन चांगले होते. शास्त्रानुसार अन्न हे पूर्ण ब्रह्म मानले जाते, म्हणून जेवण करताना कधीही बोलू नये. 18वा नियम आहे व्यसनमुक्त राहणे. चहा, कॉफी किंवा इतर व्यसनांवर नियंत्रण ठेवावे, कारण अधिक मास हा स्वतःला बदलण्याचा काळ आहे. या महिन्यात वाईट सवयी सोडल्यास आपले मनोबल वाढते. 19वा नियम आहे भूमिशयन. गादीऐवजी जमिनीवर चटई टाकून झोपावे, कारण यामुळे विलासिता कमी होते आणि साधेपणाची जाणीव राहते आणि मन हे नम्र बनते. 20वा नियम आहे ब्रह्मचर्याचे पालन. मनावर आणि शरीरावर ताबा मिळवण्यासाठी ब्रह्मचर्य पाळावे, कारण ब्रह्मचर्यामुळे मानसिक शक्ती वाढते आणि आध्यात्मिक साधनेत प्रगती होते. 21वा नियम आहे मंगल कार्य टाळावीत. लग्न, मुंज, ग्रहप्रवेश यांसारखी कामे करू नयेत, कारण हा महिना भोगासाठी नाही तर योग आणि भक्तीसाठी मानला जातो, म्हणून या महिन्यात असली मंगल कार्य केली जात नाहीत. 22वा नियम आहे नवीन खरेदी करणे टाळावे. नवीन गाडी किंवा दागिने खरेदी करणे टाळावे, कारण या काळात भौतिक सुखांपेक्षा आध्यात्मिक साधनेवर भर द्यावा, अशी शास्त्राची शिकवण आहे. 23वा नियम आहे कुणाचीही निंदा करू नये. कोणाचेही मन दुखवू नका, कारण परनिंदा केल्याने केलेले पुण्य हे कमी होते, असं आपलं शास्त्र सांगते. वाणी ही शुद्ध ठेवणे हेही मोठे तप आहे, म्हणून या महिन्यामध्ये कुणाचीही निंदा करू नका. 24वा नियम आहे क्रोध नियंत्रण. रागाच्या भरात अपशब्द वापरू नका, कारण एका क्षणाचा राग अनेक नाती तोडू शकतो. शांत मनातच देवाचा वास असतो, म्हणून या महिन्यात तुम्ही रागावर नियंत्रण ठेवावे. 25वा नियम आहे हिंसा करणे टाळावे. मुंग्यांपासून ते प्राण्यांपर्यंत कोणालाही त्रास देऊ नका, कारण प्रत्येक जीवात परमेश्वराचा अंश आहे. दया आणि करुणा हीच खरी भक्ती मानली जाते. तर मंडळी, हे होते अधिक मासाचे 25 महत्त्वाचे नियम आणि त्यामागची शास्त्रीय कारणे. ही नियम भीतीपोटी नाही, तर श्रद्धा आणि मनशुद्धीसाठी पाळायचे असतात. भगवान पुरुषोत्तम हे आपल्या भक्तीवर प्रसन्न होतात, आपल्या दिखाव्यावर नाही. म्हणून या 25 नियमांपैकी कोणताही एक नियम या अधिक मासात पाळा आणि अनंतपटीने पुण्य कमवा. तुम्हाला यापैकी कोणता नियम हा सर्वात महत्त्वाचा वाटला ते मला नक्की सांगा आणि कमेंटमध्ये लिहा ओम नमो भगवते वासुदेवाय. आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या पवित्र महिन्याचे महत्त्व समजेल. धन्यवाद.